हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत साखर आंबा कसा करायचा ते. त्यासाठी मी 8 कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत. अंदाजे 3 वाट्या कैरीचा किस पडलेला आहे. त्यासाठी 3 वाट्या साखर घेतलेली आहे आणि थोडीशी वेलची पूड चवीसाठी. तर आपण आता सुरू करूयात. साखर आंबा अगदी सर्वांना आवडणारा असा. त्यासाठी सर्वप्रथम हा कैरीचा किस कढईमध्ये आपण टाकून घेणार आहोत. ठीक आहे. आणि त्याचबरोबर ही साखर त्याच्यासोबतच टाकून घेणार आहोत. आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे जोपर्यंत त्याचा एकतारी पाक तयार होत नाही तोपर्यंत. आपण पाहू शकता साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे. अत्यंत व्यवस्थितपणे आपल्याला साखर विरघळून एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे. ठीक आहे. साखर विरघळलेली आहे. आता आपल्याला थोडीशी कैरी पण शिजू द्यायची आहे त्यामध्ये आणि एकतारी पाकही मी तुम्हाला दाखवणार आहे. आता कैरी शिजत आलेली आहे, पण तरीही अजून एकतारी पाक झालेला नाही. तर फ्रेंड्स, तुम्ही आता बघू शकता इथे आपला एकतारी पाक होत आलेला आहे. मी तुम्हाला दाखवू इच्छिते. हे बघा, एक तार आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. एक्झॅक्टली ह्याच स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण ही वेलची पूड यात टाकणार आहोत, म्हणजे वेलचीचा वास साखर आंब्यात कायम राहतो. यामध्ये कोणी लवंग, दालचिनी त्याच्या इच्छेप्रमाणे टाकू शकतो. आमच्या इथे प्लेन आवडतो म्हणून मी फक्त वेलची पूड टाकलेली आहे. तर अशा प्रकारे आपला सुंदर असा साखर आंबा तयार झालेला आहे. तुम्ही गुळाचाही वापर करू शकता. आमच्या इथे सर्वांना साखर आवडते, त्यामुळे मी साखर आंबा केलेला आहे. तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. नक्की ट्राय करा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपला सुंदर असा साखर आंबा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. कलरही खूप छान आलेला आहे. तर नक्की ट्राय करा. धन्यवाद.